बाबा कुठून आलाय? शेलूच्या खालाकून डिग्रस शेलूच्या खाल्लाकून. जिल्हा परभणी. परभणी जिल्ह्याहून आलाय. किती जण सोबत घेऊन आला? आम्ही सोबत 90 माणूस आहेत सरी. 90 माणसं सोबत घेऊन आलाय. बर. आणि तुम्हाला मनोज जरांगे पाटलांची काल तब्येत बघितली? नाही नाही, तुम्ही काल टीव्हीवर तर बघितलं असं मनोज जरांगे पाटलांच्या नाकातून तोंडातून रक्त येताना. त्यावेळेस कसं वाटलं तुम्हाला? नाही वाटलं ते. आणि त्यामुळे या ठिकाणी आलाय. हो. तुमचं वय किती आहे? 85 वय आहे. 85 वर्षाचं वय असून सुद्धा याच्या अगोदर तुम्ही म्हणजे एखाद्या राजकीय सभेला किंवा राजकारण्याची कुठं सभा असेल म्हणजे कुठल्याही पक्षाच्या राजकीय फक्त सभा, त्या सभेला गेलता का काही? म्हणजे कव्हाच नाही गेलो त्या सभा. ह्याच सभाला. हेच कारण काय माहिती आहे का, 85 वर्षाचं वय आजोबांचं आहे आणि आजोबा तरी सुद्धा या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना भेटण्याची ओढ त्यांच्या मनामध्ये आहे. आणि अशाच आपण लाईव्ह फुटेज घेत राहतो. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद बांधवा. सदावर्तेंना काय म्हणाल? सदावर्तेसारखा मूर्ख माणूस या जगात बी नाही. सदावर्तेंना काय म्हणाल? अहो ते सदावर्ती जे ते असं वाटतं सर्व जनतेमध्ये हात रोज की काहीतरी शासनाचा माणूस आहे का कोण आहे हा? सदावर्तेंना काय म्हणाल? सदावर्ते हा मूर्ख माणूस आहे. सदावर्तेच्या हसण्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? सदावर्ते हसणं म्हणजे गाढव हसणं. सदावर्ते एकदम गाढव तरी बरे, की गाढवापेक्षा मूर्ख आहे सदावर्ते. सदावर्तेविषयी काय वाटतंय? केरळ चालायला कुत्रा येतो. सदावर्तेविषयी काय वाटतंय? मीडियाच्या बांधवाने सदावर्तेची न्यूजच नाही घेतलेली बरी. सदावर्ते म्हणाला होता मुंबईत येऊ देत नाही, त्याच्याबद्दल काय वाटतं? सदावर्ते हा फडणवीसाचा भूक म्हणणारा कुत्रा आहे तो.